नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर दास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज 21 एप्रिल दररोज सकाळी 6:30 वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी पाहतो. मित्रांनो, रोजचे 20 प्रश्न, प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आणि ताकदीचा. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ प्रभात मित्रांनो. आपण सुरू करतोय आजचा पहिला पॉइंट. मित्रांनो, आज 21 एप्रिल नॅशनल सिव्हिल सर्व्हिस डे म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये भारतीय नागरी सेवा दिन म्हणून आपण साजरा करतो. लक्षात ठेवा, 21 एप्रिल हा दिवस आपण साजरा करतो. मित्रांनो, पहिला प्रश्न असा आहे, पेरूची माजी राष्ट्राध्यक्ष ओलांटा हुमाला यांना किती वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे? तर मित्र हो, त्यांना 15 वर्षाची शिक्षा झालेली आहे. पेरूचे माजी राष्ट्रपती आहेत. लक्षात ठेवा, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 15 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. 2006 आणि 11 मध्ये त्यांच्या निवडणूक मोहिमेसाठी व्हेनेझुएलाच्या सरकारकडून आणि ब्राझिलियन बांधकाम कंपनीकडून बेकायदेशीर निधी स्वीकारल्याबद्दल राजधानी लिमा येथील न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले. त्यांची पत्नी नदीन हेरिडिया आणि हिलाही दोषी ठरवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, पेरूचे माजी राष्ट्राध्यक्ष होते, त्यांना लक्षात ठेवायची गोष्ट आहे 15 वर्षाची सजा झालेली आहे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. पॉइंट नंबर 2, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज कितवा वर्धापन दिन साजरा करत आहे? मित्रांनो, 150वा वर्धापन दिन साजरा करत आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. लक्षात ठेवा, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जर पाहायला गेला त्याला आपण बीएसई म्हणतो, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. ओके, बीएसई 150 वर्षाच्या वर्षाचे कौतुक करत, लक्षात ठेवा, कौतुक करत अर्थमंत्री सीतारामन यांनी बीएसई 150 निर्देशांक लॉन्च केले. आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज बीएसईने आपला 150वा वर्धापन दिन साजरा केलेला आहे. लक्षात ठेवा, वर्धापन दिन साजरा केलेला आहे बीएसई ने, आहे की नाही? हा, आणि आशियातील सर्वात जुना जो बाजार भांडवल आणि तरलतेच्या आधारावर शीर्ष 150 सूचीबद्ध कंपन्यांच्या कामगिरीचा मोगावा घेण्यासाठी डिझाईन केलेला एक नवीन बेंचमार्क निर्देशांक आहे, जो बीएसई 150 निर्देशांक नावाने आहे. थोडंसं पाहिलं गेलं, याची स्थापना केव्हा झाली? 9 जुलै. मित्रांनो, 9 जुलै 1875 ला स्थापना झाली. 1875 ला स्थापना झाली. आणि आज सध्या लक्षात ठेवायची गोष्ट आहे की आज 150वा वर्ष म्हणजे 150वा वर्ष साजरा करत आहे. ठीक आहे, आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे. चलो, तिसरा प्रश्न घेतो. फ्रेंच लक्झरी ब्रँड शॅनलने बॉलिवूड स्टार टिंबटिंबला भारतातील पहिली ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेले आहे. ठीक आहे, भारतातील पहिली ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे. तिचं नाव काय आपल्याला असं विचारलंय? ऐश्वर्या, अनन्या पांडे, राणी मुखर्जी, ईशा देओल. तर उत्तर आहे अनन्या पांडे हिची शॅनेलने बॉलिवूड स्टार म्हणून भारतातील पहिली ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केली आहे अनन्या पांडेची. ठीक आहे, चौथा प्रश्न. लता मंगेशकर पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? ठीक आहे, 2025चा हा पुरस्कार आहे मित्रांनो. थोडंसं आपण मागे जातो जरा. 22चा पुरस्कार नरेंद्रजी मोदी यांना भेटलेला आहे. आशा भोसले यांना 23चा पुरस्कार भेटलेला आहे. आणि अमिताभ बच्चन यांना 2024चा पुरस्कार भेटलेला आहे. आणि 25चा पुरस्कार कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर झालेला आहे. सगळे पॉइंट कव्हर केले. 22, 23, 24, 25 आपल्याला सगळं माहित असणं मित्रांनो आवश्यक आहे. पाचवा प्रश्न. इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन पहिल्यांदा कोणत्या वर्षापासून शिपिंग उद्योगावर कार्बन कर लादणार आहे? मित्रांनो, हा सुद्धा पॉइंट माहित असणं आवश्यक आहे. 2028 पासून इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन पहिल्यांदा शिपिंग उद्योगावर कार्बन कर लादणार आहे. इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन म्हणजे IMO कडून शिपिंग उद्योगावर 2028 पासून कार्बन टॅक्स लागू केला जाईल. संपूर्ण उद्योगाला लागू होणारा पहिला जागतिक कार्बन कर. हा कर जहाजांना एकतर कमी उत्सर्जन करणारे इंधन वापरण्यास किंवा पारंपरिक इंधन वापरत असल्यास प्रतिटन उत्सर्जनासाठी शुल्क भरण्यास प्रोत्साहित करेल. ठीक आहे, 2028 पासून हा कर लागू होणार आहे. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. 6वा. नीती आयोगाने नुकताच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार 23 मध्ये भारताला ऑटोमोबाईल उत्पादनात कोणते स्थान मिळाले आहे? ठीक आहे, भारताला 4थे स्थान मिळालेले आहे ऑटोमोबाईल मध्ये. ठीक आहे, नीती आयोगाने जारी केलेल्या अहवालानुसार भारत जगातील 4था सर्वात मोठा वाहन उत्पादक देश आहे. पहिला आहे चीन, दुसरा आहे अमेरिका, तिसरा आहे जपान आणि 4थ्या क्रमांकावर आपला भारत देश आहे. 23 मध्ये भारतात 6 दशलक्षाहून अधिक वाहनाचे उत्पादन होणार झालेले आहे.
थोडं नीती आयोगाबद्दल बघूया. स्थापना 1 जानेवारी 2015, मुख्यालय नवी दिल्ली आणि राष्ट्रपती म्हणजे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष नरेंद्रजी मोदी, उपाध्यक्ष सुमन के बेरी आणि सीईओ BVR सुब्रमण्यम आहेत. हे सगळं आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. 7वा प्रश्न, बिहार सरकारने किती कोटी महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी महिला संवाद मोहीम सुरू केली? तर 1 कोटीपर्यंत पोहोचण्यासाठी संवाद मोहीम सुरू केली आहे. महिला लाभार्थी आणि इतर भागधारकांपर्यंत पोहोचण्यासाठी बिहार सरकारने महिला संवाद मोहीम सुरू केली, जी पुढील 2 महिन्यापर्यंत सुरू राहील. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना येथील निवासस्थानावरून या मोहिमेचे उद्घाटन केलेले आहे. 8वा प्रश्न, युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये कोणत्या 2 भारतीय ग्रंथांचा समावेश करण्यात आला आहे? आता युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये म्हणजे काय मित्रांनो? समजा असं म्हणूया आपण की दुनिया डुबली म्हणजे पूर्ण पृथ्वीच नष्ट झाली, किंवा एखाद्या पृथ्वीला कुठला ग्रह टक्कर झाली, पूर्ण पृथ्वी नष्ट झाली, तर युनेस्को काय म्हणते की फ्युचरमध्ये जे काही नवीन तयार होईल त्यांना असे काही ग्रंथ जे जगामध्ये बोलतात ना की लाईफ टाईम राहिले पाहिजे, की बाबा हे ग्रंथ आपल्याला मान्य आहेत पूर्ण जगामध्ये. त्यामध्ये पाहायला गेलो भारताचे 2 ग्रंथ आले आहेत. एक आहे रामायण आणि रामायण नाही मित्रांनो, मित्रांनो, ठीक आहे. एक आहे नाट्यशास्त्र आणि दुसरा आहे भगवद्गीता. म्हणजे 2 व 3 ऑप्शन बरोबर आहे. हे 2 ग्रंथ युनेस्कोने काय केलेत, कायमस्वरूपी आपल्याला ठेवलेले आहेत. मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये ते समावेश केलेले आहे. गीतेमध्ये 18 अध्याय 700 श्लोक आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. गीता हे जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवते, जी धर्म, कर्म, योग, मोक्ष याविषयी बोलते. मित्रांनो लक्षात ठेवा, 18 अध्याय 700 श्लोक आहेत. आणि दुसरा आहे तो नाट्यशास्त्र. भारत मुनींनीला नाट्यशास्त्र हे नाट्य, अभिनय, प्रदर्शन, नृत्य, संगीत, कला यांचे नियम वर्णन करते, जेणेकरून 2000 ते 2500 वर्ष जुना मजकूर आहे. त्यात 36 श्लोक आहेत. लक्षात ठेवा, किती? 36 श्लोक आहेत. पुढे एक 9वा प्रश्न, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचे मुख्यालय कोणत्या देशात स्थापित केले जाईल? तर ते भारतामध्ये स्थापन करणार आहे. लक्षात ठेवा, भारतात ते स्थापन होणार आहे. कारण की अलीकडे भारत सरकारने आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स सोबत अधिकृत करार केला. या कराराअंतर्गत युतीचे मुख्यालय आणि सचिवालय भारतात स्थापन केले जाईल, है ना. या कराराअंतर्गत भारताने IBCA ला 150 कोटी दिले आहेत. 23-24 ते 28-29 जाहीर केले आहे. आणि आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स PM नरेंद्र मोदी एप्रिल 23 50व्या वर्धापन दिनानिमित्त प्रोजेक्ट टायगर लॉन्च केला होता. ठीक आहे, हा पण एक पॉईंट माहीत असावं की 72चा आपला जो प्रोजेक्ट टायगर त्यावेळेस ते लॉन्च केलं होतं. आणि जगातील 7 मोठ्या मांजरी, वाघ, सिंह, बिबट्या, स्नो लेपर्ड, प्युमा, जागवर आणि चित्ता यांचे संवर्धन करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. आणि सदस्य 5 आहेत. भारत आहे, निकाराग्वा आहेत, इस्वाटिनी आहेत, लायबेरिया आणि सोमालिया हे 5 सदस्य देश आहेत. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचे मुख्यालय आता कुठे होणार आहे? आपल्या भारत देशात होणार आहे. 10वा प्रश्न, कोणता देश भारताला 2 बुलेट ट्रेन देणार आहे? बघा मित्रांनो, बुलेट ट्रेन गिफ्ट म्हणून देणार आहे का? लक्षात ठेवा, पैसे लागणार नाहीयेत. तर जपान देश आपल्याला देणार आहे. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे, थोडं पाहूया आपण. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर यासाठी जपान देणार आहे. बुलेट ट्रेन प्रोजेक्ट लक्षात ठेवा, 2 बुलेट ट्रेन मिळणार आहेत. 26च्या सुरुवातीला हे मिळणार आहेत. E5 आणि E3 मालिकेतील प्रत्येक एक मोफत जपान देणार आहे. मोफत देणार आहे हे लक्षात ठेवा. मुंबई अहमदाबाद कॉरिडॉरचे 71% काम पूर्ण झाले आहेत. मुंबई अहमदाबाद 508 किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉरचे सुमारे 360 किलोमीटर मार्ग तयार झाला आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद धावणार आहे. याचं उद्घाटन 14 सप्टेंबर 2017 रोजी केलं होतं. त्या जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी उद्घाटन केले. या प्रकल्पाची किंमत 1.8 लाख कोटी रुपये आहे. या मार्गावर 12 स्थानके आहेत. गुजरातमध्ये 8 स्थानक आहेत. साबरमती, अहमदाबाद, आणंद, वडोदरा, भरूच, सुरत, बिलीमारव आणि वापी. आणि महाराष्ट्रात 4 स्थानक आहेत. बोईसर आहे, विरार आहे, ठाणे आहे, मुंबई आहे. ठीक आहे. आणि 508 किलोमीटरच्या मार्गापैकी 351 किलोमीटर गुजरातून आणि 157 किलोमीटर फक्त महाराष्ट्रातून जातो. म्हणजे बघा, 508 किलोमीटरचा रन आहे, त्यापैकी 351 किलोमीटर फक्त गुजरातमध्ये आणि फक्त सगळ्यात कमी 157 किलोमीटर महाराष्ट्रातून जातो. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. सो डिटेल सांगितलं आपल्याला. पण 11वा प्रश्न, कोणत्या देशाच्या लोकसंख्येत सलग 14 वर्षी घट झाली 14th इयरला? तर जपानमध्ये घट झालेली आहे. PM पंतप्रधान कोण आहे? शिगेरू इशिबा.
राजधानी टोकियो, चलन जपानी येन आणि भाषा जपानी. ठीक आहे. ओके. 12वा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने 2030 पर्यंत 20,000 मेगावॅट हरित ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे? थोडंसं लक्ष द्या. कोणत्या राज्याने हे लक्ष्य ठेवलेलं आहे असा आपल्याला प्रश्न विचारला मित्रांनो. तर तेलंगणा राज्याने ठेवलेलं आहे. तेलंगणा राज्यात खूप काही आहे मित्रांनो, खूप काही त्याने नवीन केलेलं आहे. 13वा प्रश्न. कोणत्या राज्याने केंद्रशासित प्रदेश सरकारने आरोग्य सेवेसाठी डिजिटल सेहत ऍप सुरू केलेला आहे? ठीक आहे. तर जम्मू आणि काश्मीर सेहत ऍप आहे. ट झालाय तो सेहत ऍप आहे, लक्षात ठेवा. जम्मू आणि काश्मीरने सुरू केलेला आहे. 14 प्रश्न. भारत नॉर्डिक शिखर संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे? ठीक आहे. तर नॉर्वेमध्ये आयोजित करण्यात येणार आहे, लक्षात ठेवा. भारत नॉर्डिक शिखर संमेलन नॉर्वेमध्ये आयोजित. प्रश्न 15वा. कोणत्या राज्य सरकारने गरिबी निर्मूलनासाठी P4 काय मित्रांनो P4 बंगारू कुटुंबम मार्गदर्शी उपक्रम सुरू केला आहे? तर ते राज्य आहे आंध्र प्रदेशने सुरू केला आहे. 16वा प्रश्न. नुकतेच जागतिक बिलियर्डचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर उत्तर आहे सौरभ कोठारी यांनी जिंकलेले आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 17वा. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची 50वी पुण्यतिथी 17 एप्रिल 25 रोजी साजरी करण्यात आली. ते भारताचे कितवे उपराष्ट्रपती होते? तर पहिले राष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते, लक्षात ठेवा. पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते, हे आपल्याला पॉइंट माहित पाहिजे. एक कोड आहे, तुम्ही बघा, तुमच्या डोक्यात बसलो का? मी सांगतो तुम्हाला. राजा राधा झाकीगिरी, अली संजीव ग्यानी, व्यंकट शंकर नारायण, कलाम ताई म्हणजे प्रतिभाताई पाटील, बाबा प्रणव मुखर्जी, नंतर त्याच्यानंतर मग रामनाथ कोविंद आणि आता सध्या द्रौपदी मुर्मू. एक शॉर्ट व्हिडिओ मी तयार करेन मित्रांनो, याच्यासाठी तुमच्या लक्षात राहून जाईल. ठीक आहे. हा, कलम आणि और कवच नावाचा डिफेन्स लिटरेचर फेस्टिवल कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे? तो उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये तो आयोजित करण्यात आला होता. 19वा प्रश्न. 5,000 मीटर चालण्याच्या आशियाई 18 वर्षाखालील शर्यतीत भारताच्या नितीन गुप्ताने कोणते पदक जिंकले आहे? मित्र चालण्याच्या, लक्षात ठेवा, सिल्वर पदक जिंकलेला आहे. 18 वर्षाखालील आहे मित्रांनो शर्यत, हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. 20वा प्रश्न. 25-26 शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणात पहिलीपासून कोणता विषय सक्तीचा करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेला आहे? तर तो विषय आहे हिंदी विषय. ओके. आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी. मुंबईतील वानखडे स्टेडियम मध्ये कोणत्या खेळाडूच्या नावाचे स्टँड असणार आहे? स्टँड जे बसतात ना, ते असणार आहे. ऑप्शन आहे विराट कोहली, रोहित शर्मा, अजित अगरकर, यापैकी नाही. सध्या लेटेस्ट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आपण उत्तर सांगावं, उत्तर चुकू दे, बरोबर असेल तर आपण उत्तर द्यावं मित्रांनो, जेणेकरून आपल्या प्रत्येक गोष्ट समजेल. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइमला याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.